हां चालेल. ज्यांचं पद रद्द झालेलं आहे तो मदन उर्फ मजनू नाटेकर, प्रभाग क्रमांक 10 हे अनुसूचित जाती जमातीच्या राखीव जागेवरती प्रभागातून 10 क्रमांकातून निवडून आलेले आहेत. तर त्यांचा जातीचा दाखला हा खोटा आणि छेडछाड करून आणि सह्या खोट्या आहेत, बाकीचे पुरावे पूर्ण खोटे आहेत. मी तुम्हाला तसे त्याचे प्रत्येकाचा तुम्हाला पुरावा देते हे, आणि समितीने पडताळणी करूनच त्याचा अहवाल तपास करून, कारण गृह आणि याच्याकडे दक्षता कमिटीकडे तपास दिला होता तर त्यांनी तसा अहवाल दिलेला आहे. त्या अहवालाच्या आधारे आणि सगळ्या तपासाअंती निष्पन्न झालेलं आहे की तो जातीचा दाखला खोट्या प्रकारे काढलेला आहे, खोटा आहे आणि तो रद्द करण्यात आलेला आहे, असं जात पडताळणी समितीकडून आपल्याला अहवाल दिलेला, निर्णय दिलेला आहे. कोणत्या ठिकाणी जात पडताळणी ऑफिसर येरवडा. ज्यावेळेस या निवडणुका होत्या त्यावेळेस जातीचे दाखले वगैरे त्यांनी नगर परिषदेला दाखल केले, त्यावेळेस तिथले अधिकाऱ्यांनी पाहिलं नाही का? पाहिलं सर, आम्ही स्वतः ऑब्जेक्शन घेतलं होतं त्याच्यावरती. तर आपल्या तांबे मॅडम आहेत, अर्चना तांबे मॅडम, त्या निवडणूक अधिकारी होत्या, त्यांनी सांगितलं की नाही ते कलेक्टर साहेब बघतील म्हणले, ते खोटं आहे खरं आहे काय ते नंतर बघतील. मग त्यांनी आमचे जसे चेक केले तसे बाकीच्या गोष्टी केले नाही. आणि जे आपण फॉर्म भरले तर सगळ्यांचे ऑनलाईन भरलेले आहेत, तर बाकीचे ऑनलाईन दिसतात, तुम्ही कुणीही चेक करा ऑनलाईन दिसते, पण मदन नाटेकरचा रेकॉर्डवरती ऑनलाईन दिसत नाही, ऑफलाईन फॉर्म भरलेला आहे. पण आम्ही मदन नाटेकरांना विचारलं तर ते होतं हे सर्व आरोप खोटे. मग हे जे आता निकाल दिलेला आहे तो पण खोटा आहे का? आणि तसे पुरावे आहेत आपल्याकडे, मी तुमच्यासमोर सादर करते ना, तुम्हाला एक एक पुरावा दाखवते कुठल्या आधारे आणि कसं सिद्ध झालेलं आहे ते. तुम्ही निवडणुकीच्या टायमाला ऑब्जेक्शन घेतलं होतं, हो, त्यावेळेस निवडणूक निर्णय अधिकारी तांबे मॅडम हो, यांनी तुमचं ऑब्जेक्शन फेटाळून ते जिल्हाधिकाऱ्याचे हक्कामध्ये आहे असं म्हटलं होतं का? हो हो निश्चित हो, निश्चित निश्चित. आणि आम्ही जागेवरती जेव्हा छाननी होती त्यावेळेस आम्ही ऑब्जेक्शन घेतलं होतं, समोर आमच्या हातात अर्ज आहेत. आणि तर मॅडमने आम्हाला नंतर दुसऱ्या दिवशी उत्तर पाठवलं की तुम्ही वेळ निघून गेल्याच्या नंतर ऑब्जेक्शन घेतलं, तुमचं ग्राह्य धरलं नाही. मलाच नाही तर जेवढ्याने ऑब्जेक्शन घेतले तेवढ्याने हेच उत्तर आहे. आणि तर त्याच्यासाठी मी माहिती अधिकार टाकल्यानंतर CCTV पुरावे मागितले होते की तुम्ही आम्हाला पुरावे द्या, आम्ही सादर करतो की ते खरं की खोटं. आम्ही जागेवरती ऑब्जेक्शन घेतलेलं होतं. छाननीच चालू होती त्याच वेळेस आम्ही अर्ज दिलेला आहे, तर CCTV दिसतं ना, त्यावेळेस दिले नाही त्यांनी पुरावे आपल्याला.